कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच्या कडूच अशी या चवीने बदनाम झालेले कारले अशा पद्धतीने करून तर बघा. खरंच सांगते, तुम्ही कारल्याची भाजी खात आहात हे सुद्धा कळणार नाही. सर्व गुणी आणि आरोग्यदायी हे कारले केवळ कडू असल्यामुळे बरेच जण खात नाहीत. ही कारले कडू लागू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते. कडूपणा जाण्यासाठी गरम पाण्यात उकळून ही भाजी करतात, तेव्हा तिच्यातले चांगले सत्वही त्याच्यासोबत निघून जाते. पण अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी ही गुणकारी तर आहेच, त्याचबरोबर कडू पण लागणार नाही. रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यात मी इथे थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 2 ते 3 छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर पाव चमचा जिरे घेतलेले आहे, भाजून घेतलेली 1 चमचा तीळ घेतलेली आहे, त्याच्यानंतर काही पाकळ्या लसणाच्या, हळदी आणि गोडा मसाला घेतलेला आहे. दिलेलं सर्व साहित्य आपण मिक्सरवरून किंवा वरवंट्या पाट्यावरून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात मी इथे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत, त्याचबरोबर मी इथे तीळ टाकलेले आहे. तीळ ही मी भाजून घेतलेली आहे. त्याचसोबत इथे मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, यासोबत तुम्ही एक छोटा कांदाही घेऊ शकता. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व साहित्य थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे. इथे ट्रेमध्ये मी साधारणतः 250 ग्रॅम कारले घेतलेले आहेत. हे कारले धुवून स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हव्या त्या पद्धतीने कारले कापून घ्यायचे आहेत. इथे मी कारल्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे कारले कोवळे असल्यामुळे यात बी नाहीये आणि जर बी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बिया काढून टाकायच्या आहेत. इथे मी कारल्यांचे छोटे बारीक चौकोनी तुकडे करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कारले कापून घ्यायचे आहेत. कारले कापून घेत असताना आपल्याला जरा अशा पद्धतीने कारल्यांचा काही भाग काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो भाजीमध्ये कचकच लागणार नाही. इथे सर्व कारले मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून मी हाफ टेबलस्पून मीठ टाकणार आहे. त्याच्यानंतर साधारणतः अर्धा लिंबू मी इथे पिळून घेणार आहे. अर्ध्या लिंबाचा रस आपण या कारल्यांमध्ये पिळून टाकणार आहोत. त्याच्यानंतर सर्व साहित्य हे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसवर कढई ठेवल्यानंतर गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत तापून झाल्यानंतर इथे जिरे टाकायचे आहे. जिरे छान तापल्यानंतर इथे 10 ते 15 पानं कढीपत्त्याचे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर बडीशोपची केलेली पावडर मी इथे टाकत आहे आणि मगाशी केलेलं जे वाटण होतं ते आपण या तेलात आता सोडायचं आहे. वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून टाकलेलं वाटण जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथे छान खमंग वास सुटेपर्यंत किंवा वाटणला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची नाहीये. आता इथे हळदी आणि गोडा मसाला टाकून वरून मीठ टाकलेला आहे. हळदी आणि गोडा मसाला टाकतानाची क्लिप इथे मिस झालेली आहे. फोडणी टाकलेले मसाले छान फ्राय झाल्यानंतर इथे कारले आपण सोडून द्यायचे आहे. मिठामुळे आणि लिंबाच्या रसामुळे कारल्यांना पाणी सुटलेलं आहे, पण ते पाणीही आपण आता या फोडणीत टाकून द्यायचे आहे. आपल्याला ते कारले जे आहेत ते धुवायचे नाही आहेत. लिंबाच्या रसासकट आणि मिठामुळे सुटलेल्या पाण्यासकट आपल्याला ते कारले फोडणीत सोडून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने केलेल्या भाजीला कडवटपणा बिलकुल राहत नाही. भाजी छान परतवून 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. मंद आचेवर इथे भाजी छान शिजली गेलेली आहे. सर्वात शेवटी इथे 2 बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. इथे कारल्याची अतिशय चविष्ट अशी भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.